तेल पण एकदम कमी लागलंय हे बघा. फक्त 3.5 चमचे तेल लागलं याला. खूप टेस्टी लागतोय, छान झालाय. नक्की कमेंट करून सांगा प्लीज. हाय, हॅलो, नमस्कार. आज मी पोह्याचा चिवडा बनवते. त्यासाठी हे पातळ पोहे घेतलेत अर्धा किलो आणि हे शेंगदाणे घेतलेत 1/2 किलो आहेत, पण त्यातले मी थोडे निम्मे घालणार फक्त. आणि ही 100 ग्रॅम चणा म्हणजे भाजलेली डाळ आहे, डाळ्या. चला तर मग पुढची कृती करूया. इथे मी एक कढई ठेवली आहे गरम करायला. कढई गरम झाली आणि त्यामध्ये हे मोठे 2 चमचे मी तेल घालून घेतलंय. तेल गरम झालंय आणि त्यामध्ये मी शेंगदाणे घालून घेतले. अंदाजे 150 ग्रॅम, हे 125 ग्रॅम तर आहेतच, 125 ग्रॅम मी शेंगदाणे घातलेत. चांगले भाजून घेते. शेंगदाणे चांगले भाजत आले. आता त्यामध्येच मी चणा डाळ पण टाकते. चणा डाळ पण थोडा वेळ भाजून घेते. सगळी डाळ आणि शेंगदाणे काढून घेतलेत एका भांड्यामध्ये. आणि आता एवढं तेल राहिलं. इथे मी हे घेतलंय, चाळण एक घेतली आहे, परात घेतली आहे. त्यामध्ये हे चाळून घेते. नेहमी पोह्याचा चिवडा करताना पोहे चाळूनच घ्यायला पाहिजे, कारण खाली ना त्याची पूड झालेली असते. असेच केले तर ते खराब लागतात. हे चाळून घ्यायचे सर्व. आता मी हे चाळून घेते. हे बघा, चाळून घेतल्यामुळे एवढी पावडर आली आहे. एवढी पावडर असते ही बघा. आता ही फेकून देते. हे पोहे चाळून घेतलेत. इथे मी कढीपत्ता घेतलाय, सुकं खोबरं पातळ कापं काढून, मिरच्या घेतल्यात 5 आणि ह्या लसणीच्या 5-7 असे पीस घेतले आहेत बारीक करून. इथे कढईत तेल आहे. त्याच तेलामध्ये पोहे भाजून घेते. थोडं तेल कमी करून घेते. अशा पद्धतीने बाकी पण सगळे पोहे मी असे भाजून घेते. पोहे भाजत आलेत बघा. एकदम कमी तेल वापरलंय मी, जास्त तेल वापरलेलं नाही आहे. आता हे काढून घेते एका टोपामध्ये. सर्व पोहे भाजून घेतलेत, एकदम कुरकुरीत झालेत बघा. हे बघा, एकदम पूड होते आहे बघा. आता पुढची कृती करते. एका मोठ्या भांड्यामध्ये टोपामध्ये काढून घेतले पातेल्यामध्ये. इथे कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घालून घेतलं. 2 चमचे राई घालून घेते. तेल गरम झालंय चांगलं. लसूण बारीक चिरलेली, मिरच्या बारीक चिरलेल्या, खोबऱ्याच्या पातळ अशा स्लाइस काढल्या आहेत ते घालून घेते. खोबऱ्याची कापं पातळ अशी. आता भाजायला जास्त वेळ लागत नाही. ही भाजून झाली आहे. तर त्यामध्ये आता शेवटी मी कढीपत्ता घालते. कढीपत्ता आधीच घातला नाही, कारण तो जास्त असं जळून जातो, म्हणून त्याला शेवटी टाकला आहे.
हळद मोठा चमचाभर, चमचाभर मीठ घालते, चमचाभर पिठी साखर केलेली आहे बारीक करून घेतलेली ती घालते, तर हे सर्व ह्या पोह्यामध्ये घालून घेते. शेंगदाणे आणि डाळ्या घालून घेते. मनुका टाकायची राहिली होती ती टाकून घेते. मनुका चांगली तेलावर फुलवून घेतली बघा. फुलल्यावरती सफेद होतात. आता गॅस बंद करते. चांगली फुलली आहेत मनुका. काजूगर पण घालू शकता. माझ्याकडे आता काजूगर नाही आहे त्यामुळे घालत नाही आहे. थंड झाल्यावर घालते. मनुका पण घालून घेते. चिवडा कसा झाला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. हे बघा आवाज आला, हा बघा एकदम कुरकुरीत झाला आहे. थंड झाल्यावर एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा. 8-10 दिवस नक्कीच छान राहतो कुरकुरीत. तेल पण एकदम कमी लागलं आहे. हे बघा फक्त 3.5 चमचे तेल लागलं याला. खूप टेस्टी लागतो आहे. छान झाला आहे. नक्की कमेंट करून सांगा प्लीज.